जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली, पण जो काही तारखायचा खेळ आहे का, या तारखायच्या खेळामुळं बऱ्याच शेतकऱ्याच्या ध्यानात येईन की आपण या कर्जमाफीमध्ये बसणार आहेत का नाही. कारण 2026ची कर्जमाफी सगळा तारखायचाच खेळ. त्याच्यानंतर आता 2019मध्ये जे पात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नव्हता. आता त्याच्या ध्यानात नसन आपण पात्र होतोत का नाही, मग आपल्याला याच्यातून लाभ मिळेल का. तसंच 2017चं आहे, त्याच्यात बी तसाच तारखायचा खेळ. मग आपण याच्यात पात्र होतोत का नाही, आहेत का नाही, हे काही लक्षात येईन. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इतक्या सोप्या पद्धतीनं आणि सुटसुटीत सांगणार आहे मी की प्रत्येक शेतकऱ्याच्या असं लक्षात येणार आहे की आपण या कर्जमाफीमध्ये बसणार आहोत का नाही. 100% लक्षात येणार, इतक्या सोप्या पद्धतीत सांगणार आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा, तुमच्या सगळं लक्षात येणार आहे. आता एक लक्षात घ्या, ही जी कर्जमाफी आहे आता 2026ची, या कर्जमाफीमध्ये 2 लाख रुपयाचं कर्जमाफ आणि 50,000 रुपयाचं प्रोत्साहन मिळणार आहे. आपण फक्त आता कर्जमाफीत कोणते शेतकरी बसणार आहेत हे एकदम सोप्या पद्धतीनं पाहणार आहेत. त्याच्यानंतर 2019मध्ये जे पात्र शेतकरी होते त्याला सुद्धा याच्यात लाभ दिले जाणार आहे. त्यावेळेस बी 2 लाख रुपयाची कर्जमाफी होती. त्याच्या अगोदर 2017ला दिली, तिच्यात सुद्धा 1.5 लाख रुपयाचा हा कर्जमाफीचा लाभ होता. मग आता यामध्ये कोण बसणार आहे हेच ध्यानात येईन. कारण इतके शेतकरी कमेंट करायलेत, मी ह्या तारखेला घेतलं होतं मग मी बसन का, मी त्या तारखेला घेतलं होतं मग मी बसन का. त्यामुळं इतक्या सोप्या पद्धतीत सांगणार आहे की बस तुमच्या लक्षात येणार आहे. फक्त तुम्हाला विनंती एवढीच असणार आहे की तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायचा, म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, बस तेवढं सबस्क्राईब करा, या व्हिडिओला एकदा छानसा लाईक करा आणि पुन्हा तुमच्या मनात जर प्रश्न असेल तर पुन्हा कमेंट करा, आपण पुन्हा एकदा माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता एक लक्षात घ्या, पहिली कर्जमाफी मिळाली होती 2017ला. 2017ला आता ज्या शेतकऱ्यांनी 2017ला 1/4/2012 1/4/2012 ते 30/6/2016 ह्या दोन्ही तारखांच्या दरम्यान आता तुमच्या ते ध्यानात पाहिजे, आणि नसन ध्यानात तर बँकेत जाऊन चौकशी करायची. ह्या 2 तारखेच्या दरम्यान जर तुम्ही पीक कर्ज असेल, मध्यम मुदत पीक कर्ज असेल, ते जर घेतलेलं असेल आणि ते जर तुमचं थकीत असेल ह्या तारखेच्या दरम्यान, तर तुम्हाला 2017च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. मग आता तुम्हाला ते माहीत नसेल तुम्ही पात्र होते का नाही होते, मात्र ते जर तुम्हाला लाभ मिळालेला नसेल तर त्या पद्धतीनं तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करायची. कारण लय जुने शेतकरी आहेत, 2012च्या आधीचे बी शेतकरी आहेत की त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. ते तर आपण या अगोदर सांगितलेले. आता ह्या शेतकऱ्याला या योजनेमध्ये पुन्हा लाभ मिळाला. आता त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी मिळाली होती 2019ला. फक्त लक्षात घ्या या तारखा, कारण या तारखायचा खेळच लक्षात येईन पहा शेतकऱ्याच्या. त्यामुळे तारखायचा खेळ लक्षात घ्यायचा. त्या कर्जमाफीमध्ये 1/4/2015 1/4/2015 ते 31/3/2019 31/3/2019च्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आणि त्याचं ते थकीत होतं त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळालेली. कधीची? 2019ची. मात्र खेळ समजून घ्या, ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत ज्यांनी कर्ज घेतलेले या दरम्यान त्याला 2 लाख रुपयाची. आता पहिली हे समजा, आता इथं लिहितो ही 1.5 लाख रुपये. त्याच्यानंतर ही 2 लाख रुपये. आता हिच्यामध्ये 25,000 रुपये प्रोत्साहन होतं बरं का. हे प्रोत्साहन 25,000, 1.5 लाखाची कर्जमाफी. आणि ह्या दुसऱ्या योजनेमध्ये 2 लाख रुपये कर्जमाफ झालं होतं. आणि आता ही तिसरी कर्जमाफी 2026ची. म्हणजे आता या तिन्ही कर्जमाफ्याचा लाभ सध्या मिळणार आहे. यामध्ये
1/4/2019 ते 31/3/2025 लक्षात घ्या. 1/4/2019 नंतर ज्यांनी कर्ज घेतले म्हणजे 1 तारखेला घेतलेलं असलं तरी बी आणि 31/3/2025 पर्यंत जे घेतलेलं कर्ज आहे आणि ते 30/9/2025 पर्यंत थकीत आहे. हे खेळ लक्षात येणं पहा शेतकऱ्याच्या. हे थकीत म्हणजे तुम्ही ह्या 2 तारखेच्या दरम्यान कर्ज घेतलंय, ह्या तारखेपर्यंत भरलेलंच नाही, बरोबर. आणि त्याच्यानंतर 31/3/2026 इथपर्यंत थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड केलेली नाही म्हणजे भरलेलं नाही. लक्षात आलं. ह्या तारखेच्या दरम्यान घेतलेले 30/9/2025 पर्यंत थकीत आहे आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड केलेली नाही. असे शेतकरी या 2026च्या कर्जमाफीस 2 लाख रुपयासाठी पात्र आहेत. आता ज्यांचं त्या 2 लाखाच्या वर असेल ते आपण सांगितलेलं आहे त्याला वरची रक्कम भरावं लागेल. मात्र ज्या शेतकऱ्यांना 2019च्या म्हणजे या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्यांना या कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपये मिळणार आहेत आणि जे नियमित कर्ज भरणार आहेत त्याला 50,000 प्रोत्साहन. असं आता हे तिन्ही कर्जमाफ्याचं तुमच्या लक्षात आलं असेल आणि यावरून हे स्पष्ट होतंय की तुम्ही कोणत्या कर्जमाफीत बसतात आणि तुम्हाला किती कर्जमाफी होणार आहे. म्हणजे त्या 50,000त बसणार आहेत, 2 लाखात बसणार आहेत का नियमितचं तर सहज लक्षात येते, त्याच्यात काही चिंताच नाही. आता ह्या ज्या 2 माफ्या झाल्या ही 17 आणि 19. आता याचे जे निकष होते ते जुने होते जुन्या शासन निर्णयात, पण आता पुन्हा काही जर नवीन निकष आले तर त्याबद्दलची आपण माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा आता जी काही याद्या लागते आणि याद्या लागल्याच्या नंतर पुन्हा जी नवीन माहिती येईल का ती आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. मात्र ही माहिती तुमच्या जर लक्षात आली नसेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान जय किसान.